अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक होते। या निवडणुकीच्या निमित्ताने काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबियांनी बारामती पिंजून काढली। अजितदादांच्या राष्ट्रवादीचा प्रचार देखील आता अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याचं समजतंय। मंगळवारी बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा पार पडणार आहे। सभेसाठी मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये देखील एक उत्साहाचं वातावरण आहे। शिवाय अजित पवारांच्या निकटवर्तीयांनी आज देखील जी सभा आयोजित केली आहे, बारामतीमध्ये जी सभा आयोजित केली आहे, त्यात काही राजकीय नेत्यांना विशेष आमंत्रण दिलेलं आहे। जवळपास 200 जणांना सांगता सभेला आमंत्रित केलं असून या सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार आहेत। हो, अगदी बरोबर ऐकलत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांचा फोन आला होता आणि त्यांना आजच्या सभेसाठी उपस्थिती लावण्याची विनंती करण्यात आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आत्तापासून काही खुर्च्या व्यासपीठावर ठेवण्यात आल्यात आणि त्यात सुप्रिया सुळे यांचं नाव देखील एका खुर्चीला देऊन ती खुर्ची रिझर्व करण्यात आलेली आहे। स्वतः सुळे यांनी या प्रकरणावरती काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात। मला काल फोन आला होता की कुटुंब म्हणून प्रचाराला या आणि बहिणींचा ना आणि कुणाचा, कारण आम्ही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांनी हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला होता की वहिनींचं इलेक्शन हे बिनविरोध व्हावं आणि पहिली भूमिका आम्ही मांडली। त्यानंतर काँग्रेस आणि उद्धवजींचे मी जाहीर आभार मानते की त्यांनीही सहकार्याचीच भूमिका दिली आणि आज महाविकास आघाडीच्या वतीने, कारण का मला काल फोन जेव्हा आमंत्रणाचा आला की नक्की या, तर कुटुंब म्हणून अर्थातच वहिनींसाठी हजर आहेच, पण त्याचबरोबर माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत, आमचे मित्रपक्ष आहेत, त्याच्यामुळे एक नैतिकता म्हणून मी काल काँग्रेसशीही बोलले, मी उद्धवजींशी बोलले, दोघांचीही सहकार्याची भूमिका होती आणि दोघांची भावना एवढीच होती की कुटुंब म्हणून तुम्ही जाणार असाल तर जा, आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलाच आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनेही शुभेच्छा मी देईनच, कारण का आम्ही सगळ्यांनीच त्यांना सहकार्याची भूमिका, हे इलेक्शन बिनविरोध व्हावं ही काँग्रेसचीही भूमिका आहे, ही उद्धवजींचीही भूमिका आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांचीही आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने आमच्या सगळ्यांचं एक मत आहे की ही इलेक्शन बिनविरोध व्हावी आणि आम्हाला सगळ्यांनाच वाटलं होतं की मतदान होणारच नाही। म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला तेव्हा आम्हाला वाटलं होतं की बिनविरोध होईल, तेव्हा मतदानाची वेळ येईल असं आम्हाला कधीच वाटलं नाही। काही पवार साहेब येणार आहेत? पवार साहेब रिच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये आता आहेत, त्यांच्या काही टेस्ट चालल्या आहेत, त्यामुळे त्याच्यानंतरच क्लॅरिटी। तर मंडळी, अगोदर सर्वांनाच प्रश्न होता, शरद पवार यांच्या पक्षातून फक्त पाठिंबा मिळणार की प्रचाराला त्यांच्या पक्षाचे नेते हे बारामतीमध्ये सुनेत्रा ताईंच्या पाठी एक उभे राहणार? पण आता स्पष्ट आहे, 3 ते 4 वाजता सुप्रिया सुळे बारामतीच्या सभेला असतील। मात्र यावेळी काय भाषण होणार, सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्र्यांच्या प्रचारादरम्यान काय वक्तव्य करणार, हे पाहण्यासारखं असणार आहे। तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।